मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। नेहमीच्या निर्धारित वेळेपेक्षा मान्सून यंदा 3 दिवस उशिराने दाखल झालाय। केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली आहे। पुढील 7 दिवसात केरळ तसेच तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर पुढील 48 तासात कोकणामध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। 6 ते 7 तारखेला मान्सून तळकोकणात दाखल होईल। यानंतर मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागात पावसाला सुरुवात होईल। तसेच राज्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। साधारणपणे मान्सून 1.5 महिन्यात संपूर्ण देश व्यापून 1 जूनला केरळमध्ये पोहोचतो। मात्र यंदा मान्सून 4 दिवस उशिराने दाखल झालाय। तर विदर्भातील मान्सूनसाठी 15 जूनची प्रतीक्षा करावी लागण्याचा अंदाज आहे। 2 ते 3 दिवसात मोसमी वारे महाराष्ट्रातील काही भाग व्यापू शकतात, अशी माहिती हवामान विभागाची आहे।